मार्केटमध्ये ॲक्च्युअल नेहमी बघितलं जातं की 5 ते 10% लोक पैसा कमवू शकतात, बाकीची लोक पैसा कमवू शकत नाहीत. आणि असं का घडतंय हे ज्यावेळी शोधायचा प्रयत्न केला त्यावेळी असं लक्षात आलं की या 5 गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत आणि त्यामुळे ते मार्केटमधनं पैसा कमवू शकत नाहीत. तर त्याच्यामधली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे त्यांचं ॲसेट ॲलोकेशन नाही. म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सगळीच मार्केटमध्ये आहे किंवा सगळीच एकाच ॲसेट क्लासमध्ये आहे की लार्ज कॅपमध्ये आहे किंवा स्मॉल कॅपमध्ये आहे. तर हे एक रिझन आहे. दुसरं रिझन आहे की त्यांच्याकडे चांगला ॲडवायझर गुरु नाही आहे. हे एक दुसरं कारण आहे की जो त्यांना राईट काय आणि रॉंग काय हे सांगू शकत नाही असा. तिसरं रिझन आहे त्याला मार्केटची हिस्ट्री माहीत नाही आहे की मार्केटची हिस्ट्री काय सांगतेय की सारखं अपडाऊन होत असतं. जे खालीवर होतंय त्यामध्ये किती खालीवर झालं तर ऑन एन ॲव्हरेज ते 15% रिटर्न, 12 ते 15% रिटर्न देतच आहे. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, ज्याला मार्केटची व्होलॅटिलिटी माहिती नाही. व्होलॅटिलिटी म्हणजे काय की अपडाऊन होणं, पण ग्राफ चढता असणं ही गोष्टीची कल्पना नाही, ह्याचं नॉलेज नाही. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे जो सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल जास्त बघतो मार्केट रिलेटेड, कारण त्याच्या इमोशन त्यामुळे बिघडतात आणि तो तेवढा काळ टिकू शकत नाही. तुमच्या लक्षात आलंय का की कोण व्यक्ती 5 अशा कोण व्यक्ती आहेत किंवा 5 अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळं तो शेअर मार्केटमधनं पैसे कमवू शकत नाही. परत एकदा रिपीट करतो, त्याचा ॲसेट ॲलोकेशन नाही आहे, त्याच्याकडं गुड गुरु नाही आहे, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट हिस्ट्री मार्केटची त्याला माहीत नाही आहे की कसं चालतंय काय नाही. चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे व्होलॅटिलिटीची त्याला कल्पना नाही आहे. आणि पाचवी गोष्ट, जो सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल सर्वात जास्त ऐकतोय. अशीच माणसं मार्केटमधनं पैसे कमवू शकत नाहीत. बाकीच्या 5 ते 10% जी लोक आहेत जी या गोष्टींची माहिती ज्यांच्याकडे आहे ते पैसे कमवत आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जो आहे ना तो आहे सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल. त्याच्याकडे जे लक्ष देत नाहीयेत ते सगळ्यात जास्त पैसे कमवतात. आणि गुरु असला की मग तुम्हाला त्याची गरज पण नाहीये. त्यामुळे गुरु जास्त इम्पॉर्टंट. थँक्यू.